GR शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत। राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण बातमी, आनंदाची बातमी समोर आलेली आहे। अतिशय महत्त्वपूर्ण असे 2 निर्णय घेण्यात आलेले आहेत। कोणते ते निर्णय आहेत? या निर्णयाचा फायदा राज्यातील कोणत्या विभागातील सरकारी कर्मचाऱ्यांना, निमसरकारी कर्मचाऱ्यांना होऊन त्यांचा लाभ मिळणार आहे। या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी, पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या विषयीच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील। जसं की आपण स्क्रीनवर पाहताय, महाराष्ट्र शासनाचा पहिला महत्त्वपूर्ण निर्णय म्हणजेच 24 सप्टेंबर 2025 रोजी निर्गमित झालेलं अतिशय महत्त्वपूर्ण असे हे परिपत्रक, महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या माध्यमातून निर्गमित झालेलं शिक्षकेतर पदभरती संदर्भातलं अतिशय महत्त्वपूर्ण हे पत्र आहे। या पत्राच्या अनुषंगानं राज्यातील खाजगी शाळांतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचं सेवेत असताना निधन झाल्यानंतर त्यांच्या वारसांना नोकरी देण्यासंदर्भात शासन निर्णयाद्वारे धोरण निश्चित करण्यात आलेलं आहे। माननीय न्यायालयानं अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती देणे ही मानवतेच्या दृष्टिकोनातून करण्यात आलेली कृती असून शिक्षणाधिकारी यांच्याकडून शासन निर्णयाचा चुकीचा अर्थ लावून प्रस्ताव नाकारले जात असल्याचं नमूद केलेलं आहे। वास्तविक अनुकंपा तत्त्वावर नियुक्तीचं द्यावयाचं पद हे मूळतः मंजूर असतं। केवळ त्या पदावर या तत्त्वांतर्गत नियुक्ती करावीची असल्यामुळे ही नवीन पदभरती नसते किंवा ही नवीन पदनिर्मिती देखील नसते, असेही निरीक्षण माननीय न्यायालयानं नमूद केलेलं आहे। त्यामुळे या नियुक्तीवर कोणत्याही पदभरतीचा वा कृतीबंध निश्चित नसल्याचा प्रभाव पडत नाही, असे मत माननीय उच्च न्यायालयानं नमूद केलेलं आहे। त्यामुळे यापुढे अशा प्रकारचं अनुकंपा तत्त्वावरील नियुक्ती नाकारल्याविरुद्ध याचिका माननीय न्यायालयासमोर दाखल झाल्यास संबंधित अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कडक कारवाई केली जाईल। न्यायालयाच्या अवमान प्रकरणी कारवाई करण्याचे संकेतही माननीय न्यायालयानं दिलेले आहे। त्यामुळे निश्चितच राज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनुकंपा भरती संदर्भातला हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे। त्यामुळे या अनुषंगानं शिक्षकेतर कर्मचारी पदभरतीस देण्यात आलेल्या मान्यतेस अनुसरून संच मान्यता पूर्ण झाल्यानंतर रिक्त पदांचा आढावा घेऊन अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन पूर्ण झाल्यानंतर शिक्षकेतर कर्मचारी पदभरतीचा निर्णय घेतला जाईल। तोपर्यंत कोणत्याही प्रकारची शिक्षकेतर भरती करण्यात येऊ नये, असं आपल्या स्तरावरून सर्व संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांना कळवलेलं आहे। यामध्ये अनुकंपा तत्त्वावरील भरतीबाबतचा देखील समावेश करण्यात आलेला आहे। या अनुषंगानं अनुकंपा तत्त्वावरील पद ही मंजूर पायाभूत पदं असल्यानं आपल्या संदर्भीय क्रमांक 5 अन्वये निर्गमित सूचनांमधून अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीस वगळण्यात येऊन अनुकंपा तत्त्वावरील भरती प्रक्रिया तातडीनं राबवण्याबाबतच्या सूचना सर्व संबंधित क्षेत्रीय अधिकारी यांना तातडीनं आपल्या स्तरावर देण्यात याव्यात, असे विनंती करण्यात आलेली आहे। त्यामुळे निश्चितच अनुकंपा तत्त्वावरील नियुक्ती ज्या आहे त्या नियुक्ती करण्यास पदभरतीस मान्यता देण्यासंदर्भातला हा महत्त्वपूर्ण निर्णय निर्गमित झालेला आहे। त्यामुळे निश्चितच या अंतर्गत येणारे जे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे, असं आपल्याला म्हणता येईल। दुसरा महत्त्वपूर्ण शासन निर्णय म्हणजे अर्थातच एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस या मानधनी कर्मचाऱ्यांना 2025-26 या आर्थिक वर्षासाठी भाऊबीज भेट रक्कम मंजूर करण्यासंदर्भातला महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे। या अनुषंगानं अंगणवाडी सेविका व मदतनीस या मानधनी कर्मचाऱ्यांना सन 2025-26 या आर्थिक वर्षात प्रत्येकी 2000 रुपये प्रमाणे भाऊबीज भेट रक्कम देण्यास शासनानं मंजुरी दिलेली आहे। त्यामुळे निश्चितच या अंतर्गत येणाऱ्या ज्या अंगणवाडी सेविका, मदतनीस आहेत त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे, कारण दिवाळीच्या निमित्तानं त्यांना भाऊबीज भेट म्हणून 2000 रुपये प्रमाणे भेट देण्यात आलेली आहे। त्यामुळे निश्चितच हे महत्त्वपूर्ण असे 2 निर्णय निर्गमित झालेले आहेत। त्यामुळे निश्चितच ही महत्त्वपूर्ण अशी बातमी होती। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी, रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आपले काही प्रश्न असतात नक्की कमेंट करा। धन्यवाद।